काँग्रेसची लोकसभेमधली उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये 7 जणांची नावं। कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी। महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढणार। शाहू महाराज यांना उमेदवारी मिळाल्यानंतर कोल्हापूरमध्ये जल्लोष। छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत केली घोषणाबाजी। पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी। कसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये होणार लढत। सोलापूरमधून काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांना तिकीट। प्रणिती शिंदेंकडून प्रचाराला आधीच सुरुवात। सोलापुरामधील महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर नाही। लातूरमधून नेतृत्वज्ञ शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी। भाजपच्या सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे शिवाजी काळगे यांच्यामध्ये लढत। नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी। अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये न गेलेल्या वसंतरावांवरती काँग्रेसचा विश्वास। वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नायगावमध्ये जल्लोष। कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष। अमरावतीमध्ये काँग्रेसचं तिकीट बळवंत वानखेडे यांना। अमरावतीमध्ये महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित नाही। गोपाल पाडवी यांना नंदुरबारमधून काँग्रेसची उमेदवारी। भाजपच्या हिना गावित यांच्याशी होणार पाडवींची लढत। श्री राम शक्तीपीठ संस्थानचे स्वामी सरस्वतीनंद महाराज निवडणुकीच्या रिंगणात। नाशिक लोकसभा मतदारसंघामधून महाराजांना उमेदवारी। त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यातील सर्व साधू महंतांचा पाठिंबा असल्याचाही केला दावा। महाराष्ट्रामधील लोकसभा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नवा चेहरा। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती। पंकजा मुंडे यांचं माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नगर येथील निवासस्थानी जोरदार स्वागत। पंकजा मुंडे आज पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवीचंही घेणार दर्शन। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची वर्षा बंगल्यावरती बैठक। आज दिल्ली वारी होण्याची शक्यता। अमित शहा यांना भेटून महायुतीमधील उमेदवार फायनल करणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता। महाराष्ट्रामधील इतर नावांच्या घोषणांची शक्यता। महाविकास आघाडीच्या 3 जागांसंदर्भात अजूनही तिढा कायम। सांगली, भिवंडी आणि मुंबईमधील एका जागेचा तिढा दिल्ली दरबारी। उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा परस्पर जाहीर केल्यानं काँग्रेसचे नेते नाराज। सांगलीच्या जागेवर अजूनही तिढा कायम। 1-2 दिवसांमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होईल। मित्र पक्षांसोबत चर्चा सुरू। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। महाविकास आघाडीच्या काही जागांमध्ये अदलाबदली होऊ शकते। नाना पटोलेंची माहिती। तर भाजपला महाराष्ट्रातून पराभूत करणं हाच उद्देश, पटोलेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांच्याकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर। मिरजमधील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची घोषणा। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद। सांगली लोकसभेच्या जागेवरून संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद। सूत्रांची माहिती। सांगलीच्या मैदानात चंद्रहार पाटीलच लढणार आणि जिंकणार, संजय राऊत यांचं वक्तव्य। बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना गुजरातच्या 2 नेत्यांनी फोडली। राऊतांचा मोदी आणि शहांवरती हल्ला। महाविकास आघाडीकडून आलेल्या 3 जागांचा प्रस्ताव आम्ही फेटाळला। वंचितनं महाविकास आघाडीकडे 6 जागा मागितल्याची बातमी खोटी। वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांची माहिती। भाजपचा संविधान बदलण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी महाविकास आघाडीनं वंचितला सहभागी करून घ्यावं, अन्यथा भाजपचा उमेदवार पाडण्यासाठी संविधान बचाव संघर्ष समिती आपला सक्षम उमेदवार उभा करेल। संविधान बचाव संघर्ष समितीचा निर्वाणीचा इशारा। कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज पीएमएलए कोर्टामध्ये हजर करणार। सुप्रीम कोर्टातही सुनावणी होण्याची शक्यता। मुख्यमंत्रीपदी केजरीवालच राहणार, दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांचं वक्तव्य। मात्र तसं झाल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, कायदे तज्ज्ञांचं मत। अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या निमित्तानं अशा प्रकारे टार्गेट करणं चुकीचं आणि घटनाबाह्य। अशा प्रकारे राजकारणाची पातळी कमी करणं ना पंतप्रधानांना शोभणार आहे ना त्यांच्या सरकारला। प्रियंका गांधी यांची भाजपवर टीका। घाबरलेला हुकुमशहा मृत लोकशाही बनवू पाहतोय। निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांची अटकही सामान्य झाली आहे। इंडिया आघाडी यांचं जोरदार प्रत्युत्तर। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून राहुल गांधींची टीका। निवडणुका तोंडावरती आल्यानं विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर केला जातोय, शरद पवार यांनी केला निषेध। अटकेच्या वरून आता भाजप सत्तेसाठी कोणत्या स्तरावरती जाणार हे दिसून येतंय।
पवारांची केजरीवालांच्या अटकेवर टीका. लोकसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचं मोठे षडयंत्र रचलं जात आहे. तुम्ही केजरीवालांच्या शरीराला अटक करू शकता, पण केजरीवालांच्या विचारांना नाही. केजरीवालांच्या अटकेवरून राठोड चड्ढांची प्रतिक्रिया. देशामध्ये काहीतरी भयानक घडतंय. केजरीवाल हे हेमंत सोरेन यांच्यानंतर दुसरे मुख्यमंत्री की ज्यांना अटक करण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये विरोधकच नको आहे. देश रशियाच्या मार्गावरती चाललाय. सचिन सावंत यांची केजरीवालांच्या अटकेवरती टीका. अरविंद केजरीवाल यांना अटक ही भाजपची दडपशाही. देशातील जनतेला आता हे केवळ न बघता याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. देशामध्ये मोदी केजरीवालांना घाबरतात. आम्ही झुकणार नाही. आम्ही मोदीजींच्या अन्यायाविरोधात लढत आलो आहोत आणि लढत राहू. गोपाल राय यांची प्रतिक्रिया. भ्रष्टाचारी केजरीवाल तुरुंगात गेल्यानं दिल्लीतील जनता आता सुटकेचा निश्वास सोडेल. केजरीवाल यांच्या राजकारणाचा हा शेवटचा अध्याय आहे. कपिल मिश्रा यांची केजरीवालांच्या अटकेवरती खोचक प्रतिक्रिया. मुंबईमध्ये ईडी कार्यालयावरती आंदोलन करण्यासाठी आलेल्या 6 ते 7 कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची पोलिसांची माहिती. ताकदवान घराण्यातील उमेदवाराला उमेदवारी द्यायला पाहिजे होती. माढा लोकसभा उमेदवारीवरून विश्वजित निंबाळकर यांची प्रतिक्रिया. उमेदवार बदलण्याचीही निंबाळकर यांची मागणी. माढा लोकसभेचा मीच उमेदवार, लवकरच प्रचाराचा नारळ फुटेल. खासदार रणजित निंबाळकर यांचा विश्वास. देशामध्ये 543 खासदार आहेत. एक पडला तर दिल्लीला काय फरक पडतोय? रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य. भाजपला उमेदवार कायम ठेवायचा असेल तर ठेवा, पण मतदान कमी पडलं तर आम्हाला बोलू नका. रामराजे निंबाळकर यांचा गर्भित इशारा. वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढण्यावरती ठाम. महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली नसली तरी अपक्ष लढणार. वसंत मोरेंची माझाला माहिती. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका. फक्त 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये जनतेच्या पैशाचा अपव्यय का करता? याचिकाकर्त्यांचा निवडणूक आयोगाला सवाल. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून साजिद खान पठाण यांना उमेदवारी. साजिद खान पठाण अकोला महानगरपालिकेमधील माजी विरोधी पक्षनेते. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर. मावळत्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना गटनेते राजेश मिश्रा या अकोल्याचे उमेदवार. पंतप्रधान मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर. महाविकास आघाडीच्या काळामध्ये याकूबचं थडगं सजवलं की औरंगजेबी वृत्ती. मोदी औरंगजेब तुलनेवरून राऊतांना शेलारांचं प्रत्युत्तर. नितेश राणे किंवा निलेश राणे यांनी माझ्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणामध्ये यावं. विनायक राऊत यांचं आवाहन. उद्धव ठाकरे यांची संजय भोकरे कॉलेजला सदिच्छा भेट. संस्थेचे संस्थापक संजय भोकरे यांनी चांदीची गदा देऊन ठाकरेंचं केलं स्वागत. भाजपला बाहेरून लोक द्यावे लागतात, त्यांचा शिमगा चालू आहे. भाजपच्या 10 वर्षांच्या नतरस्त कारभाराची होळी करावी लागेल. मिरजेमध्ये सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा भाजपवरती निशाणा. साताऱ्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काम काटेकोरपणे करावं, यावरती बैठकीत चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षातील राज्यातील नेत्यांची मुंबईमध्ये बैठक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून आता मुंबईमध्ये ईशान्य मुंबईची जागा सोडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती. महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे, पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयामध्ये त्यांची भेट झाली. मोठी बहीण असल्यानं मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी आले. पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल लोणीकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला. परभणी लोकसभेच्या जागेसाठी भाजप पदाधिकारी आग्रही. मुंबईमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. माढा बारामतीनंतर साताऱ्यासंदर्भात सागर बंगल्यावरती खलबतं. कार्यकर्त्यांची भावना आम्ही उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचवलेली आहे. परभणीची जागा भाजपनं लढवावी अशी सर्वांची इच्छा आहे. परभणीच्या जागेवरून राहुल लोणीकर यांची प्रतिक्रिया. रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्या उमेदवारीवरती भाजपमधून विरोध. उमेदवारी बदलून मिळावी यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे. भाजपला गावबंदीचा फायदा होतोय, त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्यासह भाजप नेत्यांना घरबंदी करा. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचं वादग्रस्त वक्तव्य. प्रणिती शिंदे यांच्या गावभेटीच्या दरम्यान गाडीवरती हल्ल्याचा प्रयत्न. भाजप कार्यकर्त्यांनीच गाडीवरती हल्ला केल्याचा प्रणिती शिंदे यांचा आरोप. कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांची गळाभेट. तेजस ठाकरे आणि संजय राऊतांची उपस्थिती. कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांनी घेतली शाहू महाराजांची भेट. पूर्ण ताकदीनं शाहू महाराजांना विजयी करणार, उद्धव ठाकरेंची ग्वाही. शाहू महाराज काँग्रेस बरोबर उभे राहत आहेत, मात्र ते चुकीच्या पक्षाकडून उभे राहत आहेत. मंत्री दीपक केसरकर यांचं वक्तव्य. अकोल्यासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळण्यासंदर्भात पक्षाकडून अद्याप कोणताही अधिकृत निरोप आलेला नाहीये. अभय पाटील यांच्याकडून स्पष्ट. विजय शिवतारे यांच्या बंडखोरीचे परिणाम राज्यभर उमटतील. आमदार अण्णा बनसोडे यांचं वक्तव्य. शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवार गट करणार नाही, बनसोडेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान. शिवतारेंशी एवढं बोलण्याची ताकद नाही. अजितदादांच्या मागे पुढे फिरणारी व्यक्ती आज एवढ्या ताकदीनं कसं बोलते याची स्क्रिप्ट रायटर कोण आहे, मिटकरी यांचा आरोप. मनसे लवकरच महायुतीमध्ये सहभागी होईल याची घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच करतील. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचं वक्तव्य. माहीमच्या मनसेच्या माजी नगरसेविका श्रद्धा पाटील यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी तिसऱ्या नावाची चर्चा. शिवसेनेकडून भावना गवळी की संजय राठोड या संदर्भात चर्चा सुरू असताना काँग्रेस पक्षातून मनीष पाटील नावाची चर्चा. गेल्या 2 वर्षांपासून तोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. आमचं सरकार 50 कोटी देऊन पाडलं, आमदार अनिल देशमुख यांचा आरोप. मीरा भाईंदरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. निवडणुकीच्या तयारीसाठीच्या बैठकीच्या दरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास आणि भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या समर्थकांमध्ये वाद. चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षकांची अवैध रेती चोरीवरती धाड. दाढीमध्ये 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. 10वीच्या विज्ञान भाग 1 विषयाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नांच्या दोन्ही उत्तरांना गुण दिले जाणार. शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नावरती बोर्डाकडून दखल घेत शिक्षकांना सूचना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.